पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली बैलगाडा क्षेत्रातील यात्रेतील स्पर्धा म्हणजे तळागाव चिखली। या तळागाव चिखलीच्या यात्रेत करोडोचे बक्षीस असतात आणि त्याचं नियोजन अतिशय काटेकोर पद्धतीने असतं। त्याच तळागाव चिखलीत गेले 4 दिवस बैलगाड्याचा थरार पाहायला मिळत होता आणि आज सेमीफायनल आणि फायनल ही या तळागाव चिखलीच्या या बैलगाडा घाटात झालेली आहे आणि या घाटात आता पहिला नंबर जो आलेला आहे ते भरत शिवले यांच्या बारीचा आणि त्यांच्या आता आपण मुलाखत घेणार आहोत। तळागाव चिखलीचा घाट म्हणलं की वर्षभर तयारी करतात। मोठा घाट आहे, 13 सेकंदाचा घाट आहे आणि तुम्ही ह्या बैलांची 8 ते 10 दिवस अगोदर कशी तयारी केली होती, काय सांगा? 8 ते 10 दिवस नाही, याची तयारी जवळजवळ महिनाभर झाली। हा घाट दिसतो तेवढा सोप्पा नाही। हा 13 सेकंदचा घाट आहे आणि घाटाला पब्लिक भरपूर असतो, लोड आहे, कांड्याची मोठी कसरत, कारण की सिरियलला 70 फूट कांडा असतो, मेघाला 60 फूट असतो, त्याच्यामुळे सगळ्यात मोठी कसरत या घाटाची। हा घाट इतरांपेक्षा सगळ्यात वेगळा आहे। जेवढे घाट बसते ना तेवढ्यापेक्षा गावचा घाट आणि एवढा मोठा इनाम आणि चिखलीचा केसरी लय मोठा। सलग घाटांमध्ये पाहतो भरशेटची बारी असते, कसं नियोजन केलं तुम्ही? नियोजन कसं म्हणजे आता बैल बळतात म्हणून नियोजन होतं। बैलांनी जर साथ दिली नसते तर नियोजन करता येत नाही, पण बरेचशाच्या नशिबाने असा नवस करून सुद्धा एखाद्याला मुलगा नाही व्हायचा ना बैल यायचा धावणीला, असा हा पक्ष आमच्या धावणीला आला। याचं मोठं लय पुण्य केलं असेल बरेचशे, तो हा बैल लागला। हा बैल आहे पण त्याच्याबरोबरचा जो बैल आहे या बैलाला करून उरतो तो बैल आमचे बादशाह म्हणून ते आमच्या बैलगाड्या संघटनेची शान, त्या बैलांनी पण आमचं लय नाव केलं मोठं। आणि याच्याबरोबरचा जो बैल होतो याच्याबरोबरचा बैल अजय लांडेचे, आपले लांडेवाडीचे नवीनच गोर आहे, 2 गाठ झालं का जुकाटा घातला, कांड्या 1 नंबर बैल बरोबर। भविष्य पण गुरुचं पण लय मोठं भविष्य पाहिलं ना तर 100%, कारण की ना बैला संघ एवढा 13च्या घाटाला 3 राऊंड पळून जो टिकतो ना खरंच पकड आहे। कांड्याचं नियोजन कसं होतं? कांड्याचं नियोजन 1 नंबर बरं सेटनी वैभवचा 1 वर्षाचा आणि 1 पोटवड्यांचा पाण्याचा, 1 नंबर आदत वास आहे छोट्यांनी, 1 नंबर साथीने पळाली, 60 फुटाहून 1 नंबर 60 फुटच अंतर शेवटपर्यंत। या घाटात पाहिलं बऱ्याच बैलगाड्यांच्या जुकाट कांड्याला खासियत मग या घाटाची तिची 13 सेकंदचा घाट, 13 सेकंदला पल्ला मोठा आहे, तर 60 फूट कांडे, पब्लिकचा लोड आहे आणि सगळ्यात शेवटची घाटादाराच्या म्हणून सगळ्यात शेवटची बारी पब्लिकचा भरपूर लोड होता। बैलांनी शेवट राखली आणि आम्हाला गदीचा मान वाटच पाहून होतं पब्लिक वाटच पाहून होतं। हा पब्लिक तर 100% वाट बैलाचं नाव आहे, तर 4 बैलांचं नाव झालं, आता गुरुचं झालं, कांद्यावरचं झालं, पक्षाचं झालं। ह्या बैलांची पक्ष आणि गुरु त्यांची जुळणी कशी झाली? पक्ष आणि गुरुजी आम्ही लांडेवाडीत त्यांनी बैलांना मागं घातला होता, तिथं आम्ही पाळताना पाहिला होता। शेजारचा बैल कमी राहून त्यांच्या घरचं जुकाट होतं, थोडा त्यांचं सोडण्याचं समजा काय झालं असेल की, पण यांनी ओढून 11-9 वारी केली होती, वर आम्ही तिथं पाळताना पाहिला होता। मी अंबल शेटच्या माध्यमातून असेल बरेचशाच्या नियोजनात जुळून आली बारी, आदेश शेटची त्यांच्या नियोजनाने झाली आणि काय नाही खुल्या मनाने त्यांनी पण दिला, आम्ही पण चुकला आणि 1 नंबर नियोजन झाले। असं जीव घालून नाही काय नाही, एकदम खुल्या मनाने नियोजन झालं आणि खुल्याच मनाने केसरी झालं। हा बैल कुठे मिळाला, कुठून आणला? हा बैल आहे ना आमच्या गावात एक अजय लोखंडे म्हणून, त्याच्याकडून आम्ही एक 6-7 महिन्याचा आजच वर्ष 1.5 लाख रुपयाला घेतला फक्त। हां पक्ष। त्याची कशी सुरुवात केली? सुरुवात कांड्यावरती 1 4 ते 5 घाट पळाला बारा आणि माग घेतला जुकाटात। आज तागायत जसा जुकाटात घेतला ना बैल, आत्तापर्यंत बैलांनी एकाही घाटात रेकॉर्ड बारीच पडून नाही दिली। समजा अनावधान काही घोटाळा होते, कांड्याचा होते काय, पण आत्तापर्यंत बारी पडली नाही बैलाची। तो कांड्यावर होता, जुकाटात घ्यायचं हे कोणाचं होतं? ते सगळं बरंच सेटचे, बरंच त्यांना वाटलं का बसून ना त्यांच्या नजरेत काय असेल बैलगाडा क्षेत्रात, पण सगळं नियोजन त्यांचं असते। बाबा लहान वासरे घ्यायची, मागं घालायची, कशी नियोजनात पळवायची, सगळं बरंच आहे पाहिजे पूर्ण। आणि पूर्ण जे बरंच शिवले आणि जुगलबंदी मांडले सगळे, त्यांचं नियोजन कसं असतं पूर्ण?
बरं शेड्यांचं नियोजन एक नंबर आहे, काय नाही. समजा सावडीतली बैल असेल तर फोन करायचा, बाबा मित्र परिवार आहे, अमोल शेट असेल, अजय शेट असेल, बाबा कांड्यावर देवदेश, त्यांना फोन करून नियोजनात समजा आम्ही 4-5 दिवस काही ना खुल्ल्या मला तुम्हाला काय तरी बोला. त्याच्यात काय अडवेळे काही नसतात. फोन आला उद्या बैल या इथे या टायमाला घेऊन या, विषय संपला. बाकी पुढे काय काय नाही. काय पुढं जायचं काय नाही, डायरेक्ट. त्यांचं नियोजन परफेक्ट असतं बरेचसे. आणि सगळं बैलगाड्या संघटना किती किती तरुण आहे सगळे. तरुण आता आमच्याकडे तसे पाहिले थोडे तरुण पण आता जसजसे बारे होत चालले तसतशी जास्त फॅन क्लब गुरुचे जास्त आहे, पण जास्त आहे गांडीवाडीचे. आमच्याकडे थोडी 10-12 ऐकत वाढत चाललेत ना. नाही आम्ही म्हणून नाही, पहिलं म्हणूनच पहिलं म्हणजे म्हणून पक्ष म्हणून बादशाह म्हणून हा म्हणून आम्ही शेवटची बारी होती, परंतु घाट थोडाही बैलगाडा क्षेत्राचं वास्तविक बैल पळाली ना तरच किंमत आहे. तरच तुम्हाला किंमत आहे. नाही तर इथं किंमत नाही. तेच दिसलं आज पळेल ना त्याला किंमत आहे. घाटात, तेच दिसलं आज. शेवटची बारी तुमची होई, पण पब्लिक बिलकुल हटलं नाही आणि तुम्ही त्यांचे डोळ्याचं पारणं भेटलं. आणि डोळ्याचं पारणं बैलांनी फेडलं. खरं जाऊ मी परत सांगते, रोज करून सुद्धा असा बैल आहे ना परत लागले नाही तुम्हाला. असा बरेचसे जाऊन बैल बस बैलाने राखली आज. पुढचं नियोजन कसं आहे? पुढचं नियोजन असंच राहणार एकदम खुल्ल्या माहिती, काही विषय नाही. सेम. चारी बैल हीच पाहायला मिळणार. आमचं देवाचं नाव आम्ही संभाजी महाराजांचं. आवाज द्या ना. छत्रपती संभाजी संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. भैरवनाथ महाराज की जय. बरेचसे तुमच्याविषयी भरभरून बोलले. धनंजय लांडे तुमच्याविषयी भरभरून लोक बोलले. म्हणजे संपूर्ण कसं नियोजन तुमचं होतं? आमचं नियोजन असं होतं की लांडेवाडीत आम्ही पहिल्यांदा कांड्यावरचा बैल गुरु मागे घेतला. लोकांना बैल आवडला, पळताना आवडला, त्यामुळं त्यांनी नेक्स्ट घाटात शिंदेगावला सस्पेन्समध्ये शेवटच्या 10 मिनिटात गाडा सुरू व्हायच्या अगोदर सस्पेन्समध्ये बैल झोपला आणि घाटाचा राजा झाला. त्यामुळं गुरु आणि पक्षाचं अभिनंदन आणि लांडे मंडळी आणि शिवले मंडळींचं पण अभिनंदन. म्हणजे अचानक गुरु मागे घेतला? हो नाही, लांडेवाडीच्या घाटात आम्ही पहिल्यांदा कांड्यावर मागे घेतला. गाडी गावामध्येच बारी झाली पहिल्यांदा आणि दुसरा घाट शिंदेगावला होता. शिंदेगावमध्ये घाटाचा राजा आणि 1 नंबर फायनल झाली. आणि आज म्हणजे 4ही दिवसात सगळ्यात आतून बारी आमची. म्हणजे दोघांची एकदम मन जुळली जुळली एकदम. काय वाटतं तुम्हाला आता आज पूर्ण ह्या म्हणजे एक मोठी यात्रा आहे आणि या यात्रेत पहिला नंबर काय सांगा? बघा माझं पहिल्यापासून म्हणजे मी पण जॉब करतो, त्यामुळे माझं 1.5-1.5 वर्ष माझं स्वप्न होतं की एकतर आपला संबंधाचे आणि त्यात आमचे हे जवळचे स्नेही काय थोरात यांच्यामुळे ही सगळी जुळवाजुळव झालेली आहे. काय सांगाल? देशाबद्दल मी बैल 1 नंबर पळाली आणि नियोजनाचं बादशाह आहे. अमोल शेठ थोरात असेल, बरेच शेट असेल, अजय शेठ लांडे असेल, त्यांनी 1 नंबर नियोजन केलं. आणि हे कांड्याचं बैल सगळ्यात बारखाली वाचत बरेच शेटच्या नियोजनात समजा कोटवडे असतील, उरसाचे आमचे वैभव शेट असतील, यांचं कांड पळालं. कांड्यामुळे आज 1 नंबर फायनल झाली. अंतर ठेवून शेवट कांड गेलं. फायनलला थोडा आमचा गोटा झाला, बैल ठसाळला तरी पण बैलांनी आमची आजार राखली. 5 लाख पण बघ कसं असणार आहे तोपर्यंत. जोपर्यंत होईल तोपर्यंत पाहायला भेटेल. बरं ही प्रेमाची सावड आहे असं नाही की नाही का कमी जास्त काय. जोपर्यंत बैलाची मनं जुळतात तोपर्यंत असेच बैल एकत्र पळत राहतील आणि प्रेक्षकांना परत नेक्स्ट टाइम पाहायला भेटेल. आता पक्षात वासरू 2 दाती आहे, पण पहिल्यांदाच त्यांनी आपल्या लांडेवाडीच्या घाटात कांड्यातून माग घेतलं. कांड्यात पण भरपूर गोळा पळत होता आणि लांडेवाडीत माग घेतलं. आम्ही तो पाहिलं थोडा नजरेत बसला गोरा की जेणेकरून आता पहिली आमची सावड चालू होती पहिलीच काही सगळं. आणि योगायोगाने आता बैल पण चांगला पळायला लागला. लांड्यांचा घालायचे ठरले, केली सावड 1 नंबर बारी झाली आणि चिखली केसरी झालो आम्ही. पहिला ती खासियत सांगायची बैल पक्षाची. आदत गोरा घेतला होता, जसा मागं घातलाय आत्तापर्यंत रेकॉर्ड एकदाही बारी पडली ना, जसा मागं घेतलाय तसा आज तागायत साधारण तागायत बैलांनी मान खाली घालून असं कधीच नाही घेत. ते बैलाचं एकदम चांगलं आहे. आत्ताशी गोरा आहे, 2 दाती आहे, भविष्य 1 नंबर आहे. आजी शेत अमोल शेत जाते त्यांची संघटना असेल, नियोजन 1 नंबर त्यांचं करतात. ती 1 नंबर भविष्य व्हायला बरेच आहेत तुरापूरचा. पण 3 मालकाची एक समन्वय साधायचं काम बरेच शेट करतात आणि ती कला त्यांचं काय आहे त्याच्यामुळे हे सगळं जुळून येतं. बरेचसे डेअरिंगचा वाश आहे, कारण की एवढा लहान बैल एवढ्या मोठ्या बैलावर कोणी झुकणार नाही. बरेच शेटनी डेअरिंग केली
भरत शेठचं लांडे मंडळींच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. तुम्हाला शुभेच्छा आहे एवढं जवळजवळ. चिखलीचा केसरी महत्वाचा आणि ही सगळ्यात मोठी गावची यात्रा आहे. गावची यात्रा कुणी आहे. भरवलेली नाही. ही गावची सगळ्यात मोठी पुणे जिल्ह्यातली यात्रा आहे. आता मी यासाठी एवढं मोठं नियोजन अजून एक नंबर होतं. नियोजनात काही शंकाच नाही. सेमी फायनल असेल, मेगा फायनल असेल, सिरियल 3 दिवस असते. एक नंबर नियोजन चिखलीकरांनी केलं प्रामाणिकपणाने. पटवडे बावण्याचे असतील, वर्षाचे वैभवशेठचे असतात. एक नंबर वासर पळाली, साथीने पळाली आणि शेवटपर्यंत अंतर तेवढंच पण त्यांच्या जीवाच्या मनाने खूप पळाले. सगळ्यांची कांडी इथं टाकली, पण हे कांड एक नंबर पळालं.